मनोज कुलकर्णी, शिवाजी शिंदे या दादांचं मनापासून आभार की त्यांनी एवढ्या चांगल्या अशा कमेंट केल्यात माझ्या व्हिडिओ खाली. त्या कमेंट बघून अक्षरशः माझं मन भरून आलं. एवढ्या चांगल्या चांगल्या कमेंट. परत म्हणलं तर आपलं राजेंद्र नाईक दादा अलिबागचा, येऊ काय अलिबाग फिरायला? असं पण मला या घरात वैतागच आलंय, निघून जाऊ वाटायला लागलंय कुठंतरी. एवढी किरकिरी आहे. लग्न करू नका, जर कुणी केलं नसेल तर फसू नका. एकदा लग्न झालं आयुष्याची वाट लागली बघा. सकाळपासून या बाईची नुसती किरकिर 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 आहे. असं वाटायलंय खरं मला कुठेतरी निघून जावं. मी जाणारच आहे आज निघून कुठेतरी. हा आता बॅग, अरे माझा बॅग आणला तिथला. इमानदारीनं एवढं जीव वैतागलंय माझा. खरंच मी घर सोडून जाणार आहे कुठेतरी या बाईच्या पायात. 8-10 दिवस माझं तोंड कुठं तर काळा करणार आहे निघून. अलिबागला येऊ काय राजेंद्र दादा? मलाच माहित नाही पण अलिबाग कुठं आहे. इमानदारीनं मी निघून चाललोय. हे बघा माझ्या आर्यननं बॅग आणली. देर आर्यन इकडं. इमानदारीनं बघा तुम्ही, आज मी जर थांबलो तर मी कामाला जाणार आहे. तिथं मला काय पण एक शब्द रॉंग आला आज, लय वैताग आलाय मला कोणत्या पण गोष्टीचा. खरंच निघून जाणार आहे मग मी. नुसता एक शब्द जरी बोलली, बॅग रेडीच आहे. यात माझे 1-2 कपडे झालं. चार्जर घ्यावा लागेल. झालं निघालो. तुम्हाला चार्जर नाही, तुम्ही जावा गावात मागायला चार्जर. माझ्या त्या व्हिडिओ खाली सगळ्यांच्याच कमेंट अशा आहेत ना की त्या कमेंट बघून मन भरून येतं. हाय आता सध्याला वाईट दिवस, काय करावं, येईल चांगलाही दिवस, असं पण कमेंट केल्यात. निराश नाही होत मी, पर संयम शक्ती संपली हो. बाहेरचं त्या परिस्थितीला मी सामोरं जाऊ शकतो, पण ह्या बाईला बाई बोलती चुकीचं बोलत नाही. लय खरं बोलती तू. तुझ्या एवढं खरं कोण बोलायलंय? करण्यावर. हा, तिथं आई बाप बघून तू नाटकं करायली. काय आई बापाच काढू नका मध्ये. हा, तुझे नाटक त्यामुळं तर चालल्यात. आता बस अशीच 8-10 दिवस गायब होईल ना मी, तेव्हा तोंड फाडत बसशील. कुणाला रडू येणार नाही. कळत आता बघूच की. आता मी चाललोय, खरंच जाणार आहे आज. तुझा एक पण शब्द मी आज असा वाटत पकडू नये. तुझा एक पण शब्द तोंडातून सुटावा आज मी जाणार म्हणून निघून. आणि मग 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 मी घर सोडून गेलो, मग तुझा फोन जर आला तर फोनात अशा शिव्या खाशील की बस. नळाला पाणी चालू आहे म्हणा आर्यन, पैप पकडून पाणी भरून घे. हो बाहेर ती जगा वेगळं करायली म्हणून तर ती बडबड आहे तशी. फुंटू करायला तर नंबरला आहे ती. जगा सारखं सारखं अशी बोलते, आई तर खायला मिळतंय, आई तर खायला मिळतंय. मग जगा वेगळं ती बाई आहे आणि तीच करून खायला द्यायला आम्हाला. एक दिवस कर की माझ्या ठिकाणी, मग कर. माहीतच नाही आम्हाला करून खायचं. आज मला एक पण शब्द नुसता रॉंग यावा, थांबलो तर मग बोलायचं. तयारच आहे मी, कपडे फिपडे बॅग सोबतच घेतलंय. नुसतं तिथं मला बोललं कोई तर फेकणार आणि निघून जाणार डायरेक्ट. कोई तर सुद्धा नेणार नाही संघा, इथंच राहू द्या. कोई तर मी घेईल की माझं मी, नाही जरी तू घेतलं तर. निघून गेलं तर कुणाला फरक पडत. फरक पडतंय का नाही हेच बघायचंय मला या 8 दिवसात. 15 दिवस पण चालतंय का? 1 महिना पण तडपडशील मग विचार कर. तसं बोलल्याला मला येतंय राग. रडशील आठवणीत, यावं यावं म्हणून फोन कर. बघू की आता इमानदारीनं बघूच. फक्त बोल तरी तू. आज राजेंद्र नाईक माझा एक नवीन दादा भेटलाय मला. त्यानं म्हणलाय मला, खूप साऱ्या कमेंट आल्यात, दादा मी अलिबागचा आहे, तो अलिबागला ये फिरायला, मी फिरवेल तुला. पण दादा मला अलिबागच माहीत नाही. मला मुंबई सुद्धा माहीत नव्हती ना, काय पुणे सुद्धा माहीत नाही. मला आपल्या कल्याणच्या दादानं फिरवतात त्यामुळे तेवढं फिरायला भेटलंय मला. नाहीतर मी साधा जिल्हा सोडून कुठं जाया नाही. खूप जणांची कमेंट अजून पण येत राहते की दादा तू कुठून आहेस? तर मी आहे धाराशिव, सोलापूर जिल्ह्याचा आहे मी. बाँड्रीवर लटकलोय मी मध्येच, असं आहे.
तुला असं घरात भांडणं केल्याशिवाय नरड्याखाली घासच उतरत नसेल ना? काय होतंय नेमकं? अन्नाचं आवड आहे मला. भांडणाची का आहे? आवड. करमतच नाही हा? ती केल्याशिवाय मला जेवण पण जात. मग आता मी निघून गेल्यावर मग कसं जीवशील? मग 4-5 भाकऱ्या आता तर एक खात नंतर 4-5. म्हणजे मी आहे म्हणून खात नाही का? बघू की आता मग निघून गेलो तर किती खातीन, किती तसंच बोलावं लागतं. किती तब्येत वाढते तुझी. माझे आता आता मी गेल्यावर कळलंच की. काय कळायचं, काय नवीन पिऊन आहे काय नाही. लग्न आता झालंय, कळायचं तसं तर नाही की. चालतंय की मग. चालतंय का? चालेल. फक्त माझी त्रिशाची आठवण येईल मला. त्याची पण आठवण घे. फोन मध्ये बोलल की मी. एकदा पण पोराने मला असं नाही बोललं पाहिजे, पप्पा मी ओळखून जाणार तू शिकवते म्हणून. कोण? हा तू शिकवायचं नाही त्यांना, फोन करून द्यायचं नाही त्यांच्याजवळ या 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 म्हणून. त्रिशा कुठे गेले ग? भांडणं केल्याशिवाय नरड्याखाली घास जात नाही म्हणा. हाड नाही जाऊ दे. आता जाईल की मग. बरोबर. आज मी असा निमित्त पकडून नाही बघ. कोण कधी काय बोलल नाही. आता निमित्त नाही, कुठे जायचंय तिथं आता निघून जा. थांबायचं पण नाही. कळल कशात कळतंय बरोबर. काय करू रे देवा आणि कसं करू रे देवा म्हणून नाही रडली तर नावाचं मोठं नाही. तू ऊसाचे पैसे फेडत बसावं लागला आता एकटीला. डांगळांग नाकाळ. तिथं काय माझं तुम्ही घ्यायला आला काय? तिथनं घेईल मी पैसे अजून घे ते फेड, नाहीतर काय करायचं ते कर. तर मी आज चाललोय अलिबागला. अजून कोण आहे का माझा काय म्हणतात त्याला शुभचिंतक, म्हणजे मला 2-4 दिवसाचा आधार देणारा. म्हणजे मी चाललोय घर सोडून. मी सिरियसली जाणारच आहे बघा तुम्ही. आज बॅग माझी रेडी आहे. तो पोरगा अजून मध्येच बसलाय का? तू बस किती वेळेस बसायचंय तुला ते?